दिसत आहे. नवीन ड्रेस कोड मध्ये सध्या वीर तानाजी दापोडे आणि या ड्रेस साठी तर निश्चितच माजी ग्रामपंचायत सरपंच श्रीमती संध्याताई पाटील यांचा आभार त्यांनी मानलेले आहेत संपूर्ण वीर तानाजी दापोडे संघाने. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. बालाराम आणि निलेश आणि गोलंदाजी सज्ज होते राजू पाटील. स्ट्राइकला निलेश, नॉन स्ट्राइकला बालाराम आणि गोलंदाजीसाठी सज्ज होता या राजू पाटील. पहिले षटक घेऊन वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान पोगाव या दोन संघादरम्यान हा सामना दुपारच्या सत्रातील हा दुसरा सामना आहे. पॉवर प्लेचे षटक राजू पाटील. कट केले चेंडूला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. नितीन सिनियर तिकडे होते, फक्त एकच धाव मिळेल. अकाउंट ओपन केलेलं आहे निलेश यांनी एका या धाव संख्येने. स्ट्राइकला बालाराम येतोय, डावखुरा फलंदाज आहे. निश्चितच एक आक्रमक असा फलंदाज आहे पोगाव संघातील. मागची मॅच तुफान पिंपलास संघाने जिंकली. काय फलंदाजी केली विनोद यांनी. 3 चेंडू मध्ये 13 धावा पाहिजे होत्या. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळाली विनोद याच्याकडून. राजू पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज बालाराम, डावखुरा फलंदाज आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता डीप मध्ये, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. यावेळेला चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण करतो राजू पाटील. परतावे लागेल निलेशाला. धावबादच्या स्वरूपात पहिली विकेट पडते जय हनुमान पोगाव संघाची. नवीन फलंदाज राजू मैदानात आलेले आहेत. 1-1 अशी अवस्था सध्या तरी जय हनुमान पोगाव संघाची. राजू कुडवा नवीन फलंदाज. पुन्हा एकदा राजू पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज बालाराम. यावेळेस अतिशय सुरेख असा चेंडू होता पण ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2. 1-2 अशा धावा झालेल्या आहेत. जय हनुमान पोगाव विपक्ष वीर तानाजी दापोडे. यावेळेचा चेंडू मिस टाइम आहे. चेंडू हवेत. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. एक चांगला झेल तिथे घेतलेला आहे. दुसरा गडी बाद होतोय पोगाव संघाचा. समोर खेळण्याचा प्रयत्न केला तर ओरपीच चेंडू होता. बॅटची मोठी एज आणि चेंडू हवेत राहिला. एक सोपा झेल तिथे पकडला गेला. अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद होतोय 2 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज बालाराम. पुन्हा एकदा बालाराम. एक बालाराम गेला, दुसरा बालाराम पाठवला. आणि अजून एक राजू आहे त्यांच्याकडे. एक राजू फलंदाजी करीत आहे. एक डगआउट मध्ये बसलेला आहे. एक राजू पाटील गोलंदाजी करत आहेत. नवीन फलंदाज बालाराम आलेले आहे. बालाराम बाद झाला. आणखी एक बालाराम. 2-2 अशी धावसंख्या जय हनुमान पोगाव संघाची. राजू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चेंडू दांडी गोल.
तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. त्रिफला उद्ध्वस्त केला बालाराम याचा. 3 फलंदाज बाद झाले 2 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते राजू पाटील यांच्याकडून. नवीन फलंदाज संतोष पाटील आलेले आहेत. संतोष पाटील नवीन फलंदाज. राजू पाटील आतापर्यंत 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. हॅट्रिक वर आहेत. पाहूया या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक राजू पाटील यांच्या नावे येते का. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. अजून कुठल्याही प्रकारची हॅट्रिक मात्र इथे झालेली नाहीये. पाहूया पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान राजू पाटील याला मिळतोय का. फुलटच चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. थोडक्यात बसावली तिथे. संतोष धावसंख्या स्थिर 3-2 अशी धावसंख्या जय हनुमान पोगाव संघाची. पहिल्या ओव्हर मध्ये संपूर्ण वर्चस्व येते वीर तानाजी दापोडा संघाचं. राजू पाटील चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा राजू पाटील. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू होता. यावेळेस 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा झालेल्या आहेत. 3 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. दुसरे षटक घेऊन हेमंत भोईर मैदानात आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिलेल्या राजू पाटील यांनी फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद केलेले आहेत. हेमंत भोईर येथून क्रमांक 2 षटक घेऊन. स्ट्राईकला फलंदाज राजू, नॉन स्ट्राईकला बालाराम, नॉन स्ट्राईकला संतोष आहे. राजू आणि संतोष ही जोडी सध्या मैदानात जय हनुमान पोगाव संघाची. हेमंत भोईर हेमंत भोईर. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आता लगेच ड्राईव्ह केलेला ऑन साइडला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र बाद होतोय संतोष. पाच 4-5 अशी धावसंख्या झालेली होती जय हनुमान पोगाव संघाची. नवीन फलंदाज हनुमान. नवीन फलंदाज हनुमान. 5 धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झाले. स्ट्राईकला आता तरी सध्या राजू याला बघतोय. हेमंत भोईर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा चेंडू मिस्टान आहे. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज देतोय चेंडू खाली. एक सोपा झेल पुन्हा एकदा घेतला जातोय. 5वा फलंदाज बाद होतोय जय हनुमान पोगाव.
आणि या सीझन मध्ये सुद्धा गेल्या वर्षीप्रमाणे षटकारांची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी अमर स्पोर्ट्स कासने संघाचे सर्वेसर्वा माजी उपसरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक श्री नाना गोंडली याचकडून आकर्षक असे टी शर्ट देण्यात आलेले आहेत. हेमंत भोईर पुन्हा एकदा तयार. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव मिळते. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होते ती 8. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि 8 धावा आलेल्या आहेत. फक्त सिंगल्सने धावा येथे वाढवल्या जात आहेत. मोठे फटके मात्र येत नाहीत. ही महत्वाची जोडी आहे. या जोडीवर सर्वांचं लक्ष असेल. धावसंख्या ती फक्त 8. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये हेमंत भोईर गोलंदाजी करतोय. समोर अशोक म्हात्रे एक मोठं नाव आहे तालुका क्रिकेट मधील. यावेळेचा चेंडू कटचा फटका सजवलाय. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. 5 बाद 9 अशा धावा झालेल्या आहेत त्या पोगाव संघाच्या. धावा बनत नाहीयेत. संघर्ष करावा लागतो एक एक धावेसाठी ते पोगाव संघाला. पुन्हा एकदा हेमंत भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज हनुमान. सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू येत आहे. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 5 बाद 9 अशा धावा झालेल्या आहेत त्या जय हनुमान पोगाव संघाच्या. अतिशय चांगली अशी गोलंदाजी दुसऱ्या षटकात सुद्धा पाहायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च केल्या हेमंत भोईर याने. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 आलेले आहेत. एकंदरीत 9 धावा 2 षटकामध्ये. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे चिंतामण पाटील. चिंतामण पाटील येतोय क्रमांक 3 ते षटक घेऊन. समोर फलंदाज अशोक म्हात्रे. अशोक म्हात्रे 2 चेंडूचा सामना केला. 2 सिंगल्स आलेले आहेत. त्यानंतर हनुमान याने 2 चेंडूचा सामना केला. फक्त 1 धाव त्याच्या बॅट मधून आलेली आहे. दोन्ही फलंदाज चांगले आहेत. कधी पण पलटवार करू शकतात. कमबॅक करू शकतात. 2 षटका अजून बाकी आहेत. पहिला चेंडू चिंतामण पाटील अशोक साठी. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे. खूप मोठी गॅप आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती 13. नक्कीच एक महत्वाचा चौकार. महत्वाच्या 4 धावा इथे आलेल्या आहेत. उपयुक्त अशा 4 धावा मी म्हणेन पोगाव संघासाठी. पहिल्याच चेंडूवर चौकार येतो. धावसंख्या होती 13. पुन्हा एकदा चिंतामण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज अशोक म्हात्रे. जयमान पोगाव विपक्ष वीर तानाजी दापोडे. 2 बलाढ्य संघ. यावेळेस पुन्हा एकदा पूलचा क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. अतिशय चांगला झेल तिथे. सहावा फलंदाज इथे बाद झालेला आहे अशोक म्हात्रे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका सजवला होता. परंतु अतिशय चांगला झेल तिथे डीप मध्ये आपले पाहायला मिळाला. 6वा फलंदाज बाद होतो 13 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये.
नवीन फलंदाज झालेले आहे चिंतामण पाटील यांना चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल. धावसंख्या फक्त 13. इथे मात्र टॅप केलेला आहे चेंडूला. पॉइंट मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या होती 14. तिसरे षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या फक्त 14 आहे. तर स्ट्राईकला येतोय हनुमान. चिंतामण पाटील पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज हनुमान. स्विच हिटचा फटका. कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. वर्गाने तिथे सांगितलं की चौकार आहे. हरकत नाही. 18 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. चिंतामण गोलंदाजी करतो. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र शरीरावर चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. हर दिन दिवाळी नाही होती. हनुमंत एक चौकार मारला होता स्विच हिटने. पुन्हा एकदा प्रयत्न केला परंतु अयशस्वी प्रयत्न तिथे. धावसंख्या स्थिर 18. पुन्हा एकदा गोलंदाज चिंतामण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस पूल केलेला आहे. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 19. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 6 बाद 19 अशा धावा झालेल्या आहेत. त्या जय हनुमान पोगाव संघाच्या. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. ज्ञानदेव पाटील सज्ज होतात शेवटचे षटक टाकण्यासाठी. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन ज्ञानदेव पाटील आलेले आहेत. समोर फलंदाज हनुमान. हनुमान यांनी 6 धावा बनवल्या. एक चौकार त्याने मारलेला आहे. आतापर्यंत 19 बनले आहेत आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागेल जेणेकरून चांगली टोटल स्कोअर बोर्डवर पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू हुकचा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार.
अतिशय सुरेख फटका राजू पाटीलच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 25 ची आवश्यकता आहे. समीकरण अगदी साधं सोपं आहे. नक्कीच विकेट्स घेणं गरजेचं आहे. टीम पोगावला निर्धाव चेंडू देखील फेकावे लागतील. मात्र त्या दरम्यान फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. राजू पाटीलच्या मनगटामध्ये ताकद भरपूर आहे. ज्या वेळेस आडव्या बॅटचा प्रयोग करतो ना त्या वेळेस मात्र बॉल सीमारेषे बाहेरून मागवावा लागतो. चांगला फटका. षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल पहिल्या टप्प्यावर सीमा पार. 4 धावा. चौकार. चौतीस धावा विजयासाठी आवश्यक असताना मात्र फक्त 10 बॉलचा खेळ झाला. 32 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक निलेश पाटील जेल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि अशा प्रकारे
मॅच फिनिश. सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम भोगाव. मॅन ऑफ द मॅच